अंकुश शेठ आणि आम्ही नेहमी संपर्कात होतो. लेंडे साहेब, खरं तर आम्ही पाशी जिल्हा परिषदचे माजी पदाधिकारी आदरणीय बेनके साहेबांना मानणारे. मधल्या काळामध्ये 2 राष्ट्रवादी झाली, आपली थोडीशी इकडे तिकडे दाणाफाण झाली, परंतु आता एकत्र आल्यानंतर एक कार्यकर्त्यांना एक वेगळेपण आलेलं आहे जुन्नर तालुक्यामध्ये. मी खरं तर अधिक काही बोलणार नाही, पण निश्चितपणे मावळपट्ट्यामध्ये अंकुश शेठ असेल, मी असेल, आमच्या मावळातले सगळे कार्यकर्ते असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही फॉर्म भरले. त्याची सांगितलं होतं का पश्चिम भागातली दोन्ही सीट आम्ही सगळे कार्यकर्ते एकत्र येऊन ते निश्चितपणे 6 ते 6 येतील. 6 ते 6 आलेतच एकच सीट आमचं 170 मताने गेलं. निश्चितच आम्हाला खरं तर कुठं उमेदवाराची ती थोडीशी आमचा हलगर्जीपणा झाला, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पण निश्चितपणे आता सर्वांनी ठरवलं आहे की अतुल शेठ बेनके साहेबांचं नेतृत्व आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि 2029ला खरं तर आपली झालेली नुकसान सर्वांनी एकत्र येऊन भरून काढायची असं सर्वांनी निश्चित केलेलं आहे आणि ते निश्चितपणे होईलच. निश्चितपणे दादाच्या जाण्याने जे खरं तर आपल्या तालुक्याला आज जर आपण प्रचार नाही केला, कुठं सभा नाही, ज्या दिवशी दादांचं निधन झालं त्या दिवशी प्रत्येकाने गाडीवरची भोंगी स्पीकर खाली उतरवले आणि प्रचारला सुद्धा आपण कुठं गेलो नाही. प्रचार न करता आपण एवढी 5 सीट आपल्या आलेत आणि म्हणून मी खरं तर खूप या ठिकाणी समाधानी आहे. मी मगाशी आता कोणतरी म्हणलं खुशी खुशी, आणि खरोखर अतुल शेठ बेनकेंना ज्या टायमाला आपण आमदार करू त्याच टायमाला आपण खुशी खुशी राहू. खरं तर मी दादांना मी थोडासा भरसाडल्याच्या काळामध्ये दादांचा पण विश्वास वाटत होता, देवरामला तिकीट द्यायचीच असं दादाच्या मनामध्ये होतं. म्हणजे देवराम, हे बघ तुला मी आता शेवटची संधी,